कोणी राधा राणी गाणी मच्छिंद्र माऊली राधा राणी बघा 33 कोटी देवांचे अधिष्ठान असलेली माऊली आहे. तिला समजतं आणि त्यांना व्हायब्रेशन पूर्ण समजतात. तर जर विचित्र व्यक्ती यांच्या संपर्कात आल्या तर त्यांची हालचाल वेगळी होते. अशा माऊली आहेत आणि सिद्ध माऊली आहे. आपलं आज आपल्या गुरुशिष्य देवतांना आवाहन करून आपण माऊलींच्या भूमीला आज त्या ठिकाणी अलंकृत करत होतो. त्याला भूमिपूजन नाही म्हणत, त्याला भूमी अलंकृत करणं म्हणतात. आणि ते अलंकृत करत असताना त्या ठिकाणी जे आपलं ग्रामीण भाषेत ज्याला आम्ही कोकण भाषेत गाराणं म्हणतो, तुम्ही पण समजता, तर ते गाराणं म्हणत असताना साक्षात राधा राणी माईने त्या गाराण्याला होकार दिला. म्हणजे आपण म्हणतो होय महाराजा, आपल्याला सांगायला लागतो होय महाराजा बोल. तिने इथून दिला होकार आला ना. आणि इथून तुम्हाला दिसत असेल कदाचित ते बघा राधा राणी इथे आणि तुम्हाला तिथून दिसत असेल आपलं माऊलीचं स्थान. जरा बघा पाणी माऊली दाखवायचं, तर दरवाजा उघडून माऊली दाखवा ना, हरकत नाही, काय हरकत नाही, सावकाश दाखवा. बघा तिथे सगळं आपली सिद्धता चालू आहे. राधा राणीच्या त्या संपर्कातच सगळी एनर्जी आहे ना हो. आणि म्हणून लक्षात घ्या, फक्त जाण्याला पाहिजे त्या आत ऊर्जा आणि ऊर्जा शक्तीचे स्त्रोत. मला आता पाणी माऊली दाखवलं तुम्हाला. तर इथे हे लक्षात घ्या, निसर्गातील हे जे प्राणी पक्षी आहेत म्हणून आपण बघा इथे शक्यतो स्पीकर लावून त्यांना त्रास होईल याची काळजी घेणार आहोत. म्हणजे त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत. कारण का त्यांच्या माऊलीचे विश्रांती स्थान आहे. आता ही राधा राणी जी आहे ना, ती माऊलीचे महाआशीर्वाद आहेत. मी ज्योतिर्मयी दिदींना सांगणार आहे की ज्योतिर्मयी दिदींनी आणि आपल्या नातभक्तांनी पण ज्योतिर्मयी दिदींनी तिला दुष्ट लागू नये म्हणून काळजी घ्यायची. तो इविला इथे पण बांधायचा आहे आणि तिच्या गळ्यात पण इविला आहे. कसं आपल्याला हे करता येतील ते पण बांधाय. कारण का मी दृष्टीला फार घाबरतो. बाकी मी कुठल्याही काहीतरी तुमची भगतगिरी असते ना किंवा काहीतरी म्हणतात, बापरे कशी शांत बसली बघा. मी हे नाही करत. भगतगिरीला मी कोणाला घाबरत नाही, तो दृष्टीला घाबरतो. बघा राधा राणीला समजते मी किती वाईट आहे ते ना. पण ममताताई म्हणतात ना की प्रेम ते सगळ्यांवर कसं करतात ते पशुपक्षी. ममताताई आमच्या डॉक्टर ममताताई संगीतकार आहेत. त्यांनी माझी बाजू मांडली आणि त्या म्हणाल्या की ते जे प्रेम करतात ते पशुपक्ष्यांना समजतं. बघा म्हणजे ममताताईंनी खरोखर ममताताई आणि तुमचे उपकार अनंत आहेत. माझ्या आईप्रमाणे, माझ्या आईचं नाव ममताई माऊली आलं ना. आणि इथे आमच्या कविता ताई आहेत, इथे आमच्या प्रतिभा ताई आहेत, बरोबर आहे. इथे पूजा ताई आहेत, धनशील ताई आहेत. इथे आमच्या बघा ताई मच्छिंद्र काका आले आशीर्वाद द्यायला. आला तर मच्छिंद्र काका बघा आशीर्वाद द्यायला आले आम्हाला. तर आमच्या प्रतिभा ताई आहेत, प्रतिभा ताई आमच्या देवी आहेत. आणि त्या देवींनी आम्हाला काय केलं, तिथे तुमच्या सानिध्यात आसरा दिला. कोणी दिला आसरा? प्रतिभाताई माऊलींनी. म्हणून प्रतिभाताई माऊलींच्या ज्या मनोकामना आहेत पूर्ण करा. आणि काय नाही करत, काय नाही हा त्यांच्या मालकीनबाई आले प्रतिभाताई माऊली. तेव्हा त्यांच्या खऱ्या मालकीनबाई आहेत. आणि आम्हाला आमच्यावर नितांत प्रेम केलं त्यांनी, सगळ्या आमच्या पूर्ण परिवारावर. इतर जण माझी कंप्लेंट करतात, नाही इतर जण माझी कंप्लेंट काय बाबा बडबडतो, पण माझे मच्छिंद्र काका हे बघा, हे मच्छिंद्र काका माझी बाजू घेतात आणि प्रतिभाताई बाजू घेतात, कविताताई बाजू घेतात. हा आणि प्रत्येक ना प्रतिभाताई कविताताई बाजू घेतात, प्रतिभाताई बाजू घेतात. हा बरोबर बघा. या माऊली जे बोलतात ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. हा मग बरोबर शांतता किती पब्लिक सांभाळून घेते बघा बरं. वरून वासरले साठते जेव्हा गाय तवा मले तिच्या मंदिर दिसती मा